जय शिवराय. कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाला मी आवाहन करतो की स्वतःला सांभाळा. आता कमी दिवस राहिलेत मतदानाला. आपल्या सभा जंगी होत आहेत, सत्कार जंगी होत आहेत, म्हणून समोरच्यांच्या पोटात गोळा उठलाय आणि पैसे वाटणं सुरू झाले. अशा पद्धतीची माहिती हातात आलेली आहे. मी इथपर्यंत म्हणेन की यांचे पैसे वाटायला लागले की यांचे पैसे घेऊन तुम्ही पळून जा, कारण की हे पैसे आपल्याला बर्बादीकडे घेऊन जातील. हे पैसे आबादीकडे घेऊन जाणार नाहीत. आपल्याला खूप मोठे स्वप्न साकार करायचे आहेत. आपल्या या मतदारसंघामध्ये आपल्याला एमआयडीसी आणायचे, मुलांना नोकऱ्या द्यायच्या आहेत, आपल्याला विमे द्यायचे आहेत शेतकऱ्यांना जे अडकलेले आहेत. आपल्याला त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाईट बिल आपल्याला माफ करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला रस्त्यांची व्यवस्था करायची. या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला एकत्र पद्धतीने यावं लागेल आणि डोली निशाणीवर मतदान करावं लागेल. 20 तारीख अत्यंत महत्वाची आहे. जी काही मंडळी साथ देत आहेत त्यांचं मी धन्यवाद देतो, पण असंही होऊ शकतं की मतदानाच्या दिवशी त्याच्यातली काही मंडळी बाजूला सरकू शकतात, कारण का शेवटी निवडणूक आहे आणि त्यामुळे युद्ध असल्यामुळे युद्धात सगळं काही जायज असतं आणि म्हणून उलटे पालटे प्रयोग होऊ शकतात. माझी हात जोडून मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकाला विनंती आहे. मी तुमच्या प्रत्येकाच्या घरी येऊन पाया पडून गेलोय. माझी प्रचंड धडपड आहे की या मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण निवडणुकीच्या नंतर सर्वसामान्यांच्यासाठी तयार व्हावं आणि म्हणून ते वातावरण, ते स्वप्न साकार करण्यासाठी ही सगळी धडपड चाललेली आहे. माझी खरोखर आर्थिक परिस्थिती नाही की मी करू शकतो, तरी सुद्धा मी जीव लावून करतोय. का? कारण का मतदारसंघ अडचणीत आहे, त्याला बाहेर काढावं लागणार आहे. म्हणून माझ्या प्रयत्नांना आपण निश्चितच सहकार्य कराल अशी माझी अपेक्षा आहे. मतदानाला जितके दिवस कमी राहिले तितकं फास्ट ही मंडळी पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू करतायत आणि म्हणून तुम्ही स्वतःला आवरा. तरुणांना मी खास करून आवाहन करतो की जिथे जिथे पैसे वाटत असतील तिथे तिथे ठोकून काढा, कारण की हे पैसे तुमच्या नोकऱ्या घेऊन जातील. यांना एमआयडीसी जमत नाही, यांना कुठलंही काम जमत नाही. हे पूर्णतः फेल प्रकरण आहे आणि अशी माणसं जर आमदारकीच्या पुढे सरकत असतील तर हे आपल्या मतदारसंघाचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे सावधतेने चाला. सत्कार होत आहेत, कार्यक्रम होत आहेत, अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय. हा सगळा आपल्याला जरी गोड वाटत असला तरी विरोधकांना बिलकुलच गोड वाटत नाहीये. त्यामुळे एकीकडे ज्यावेळेला आपण हे सगळं करतोय, दुसरीकडे हे अंडरग्राऊंड लेवलला कार्यकर्ते फोडणे, माणसं फोडणे, पैसे वाटप करणे हे सगळं ह्यांनी सुरू केलेले आहे. रेट वाढवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या लढाईमध्ये आपण जनशक्ती ही धनशक्तीच्या विरोधात जिंकवलीच पाहिजे, तरच आपलं कल्याण आहे. एवढं बिलकुल विसरू नका. प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी सावध राहा. काही काही लोक म्हणतात निवडणुकीत पैसे घेऊन टाका पण मतदार दुसरीकडे करा. असं होत नसतं. नकटे होऊ नका, कोणाचे पैसे घेऊ नका. आज मलाही ऑफर आहे पण मी घेत नाही. का? कारण माझ्यासाठी माझा मतदारसंघ सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून माझी प्रार्थना आहे, कोणीकडे रिकामं कोणीकडल्या काही गोष्टी करायच्या नाहीयेत. समर्थपणे, स्वाभिमानाने मतदान सरळ करायचंय. कोणाचे पैसे घेत बसू नका आणि काही करत बसू नका. सकट वन साइड डोली चालवा. तुमच्या भविष्याची जबाबदारी मी घेतो. धन्यवाद.